या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। भाद्रपद शुद्ध त्रयोदशी अर्थात रविवारी या गौरींचं आगमन झालं। घराघरातून मोठ्या भक्तिभावानं या गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली। सुख समृद्धी भरभराट यासह मनोकामना पूर्ण करणारं माता पार्वतीच्या रूपातील दैवत म्हणून या गौराईंकडे पाहिलं जातं। म्हणूनच गौरींच्या पाहुणचारात कोणतीही तडजोड केली जात नाही। अवघं घर यात तल्लीन होतं। गौरी आगमनानंतर सोमवारचा दिवस होता तो गौरी पूजनाचा, म्हणजेच गौरींना नैवेद्य दाखवण्याचा। काही प्रथा परंपरा वेगळ्या असल्या तरी दाखवला जाणारा महानैवेद्य हा महत्त्वाचा भाग ठरतो। यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या तसंच पुरणपोळीसह गोड पदार्थांचा समावेश असतो। महिला वर्ग यासाठी अगदी पहाटेपासूनच कामात असलेलं चित्र दिसून आलं। गौरी पूजनाचं औचित्य साधून करण्यात आलेली आकर्षक सजावट, रोषणाई यामुळं प्रत्येक घर भारावून गेलं होतं। भाद्रपद शुद्ध त्रयोदशी अर्थात रविवारी या गौरींचं आगमन झालं। घराघरातून मोठ्या भक्तिभावानं या गौरींची प्रतिष्ठापना करण्यात आली। सुख समृद्धी भरभराट यासह मनोकामना पूर्ण करणारं माता पार्वतीच्या रूपातील दैवत म्हणून या गौराईंकडे पाहिलं जातं। म्हणूनच गौरींच्या पाहुणचारात कोणतीही तडजोड केली जात नाही। अवघं घर यात तल्लीन होतं। गौरी आगमनानंतर सोमवारचा दिवस होता तो गौरी पूजनाचा, म्हणजेच गौरींना नैवेद्य दाखवण्याचा। काही प्रथा परंपरा वेगळ्या असल्या तरी दाखवला जाणारा महानैवेद्य हा महत्त्वाचा भाग ठरतो। यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या तसंच पुरणपोळीसह गोड पदार्थांचा समावेश असतो। महिला वर्ग यासाठी अगदी पहाटेपासूनच कामात असलेलं चित्र दिसून आलं। गौरी पूजनाचं औचित्य साधून करण्यात आलेली आकर्षक सजावट, रोषणाई यामुळं प्रत्येक घर भारावून गेलं होतं। सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांची तातडीची बैठक हॉटेल ऐश्वर्या इथं पार पडली। या बैठकीत अनेक उत्सव मंडळांच्या मिरवणूक मार्गावर येणाऱ्या अडीअडचणी ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढण्यात आला। सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचं विसर्जन रात्री 12 वाजेपर्यंत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। मिरवणुकीत अग्रभागी असलेल्या मानाच्या देशमुखांच्या गणपतीचं देशमुख वाड्यातून दुपारी 1 वाजता मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन मध्यवर्तीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल। त्यानंतर अनेक उत्सव मंडळांनी या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टी सुनील रसाळे यांनी केलं। त्यावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कोरोली ब्रिजच्या खाली सापळा लावून 2 इसम आपल्या हातामध्ये प्रत्येकी 1 प्रवासी बॅग घेऊन पुलाकडे चालत येत असल्याचं दिसून आल्यानं त्यांना ताब्यात घेतलं। त्यांची नावं सूरज प्रदीप नाईक वय 21, विज्ञानंद वालतेनो नायक वय 21, दोघे राहणार ओडिसा अशी निष्पन्न झाली। त्यांच्या ताब्यातील प्रवासी बॅगांची झडती घेतली असता त्यामध्ये 17 किलो 567 ग्रॅम वजनाचा गांजा तसंच 2 मोबाईल फोन असा एकूण 3,73,340 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। याबाबत कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात। प्रभाग क्रमांक 26 मधील भाग्यलक्ष्मी पार्क इथं एका गोमातेचं वासरू चरत चरत सेफ्टी टँकमध्ये पडलं। याबाबत ज्येष्ठ नागरिक शेळवणे यांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना ही माहिती दिली। त्याची तात्काळ दखल घेत माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला। त्यानंतर तात्काळ आपत्कालीन कक्षातील JCB रेस्क्यू टीम पाठवून या ठिकाणी रेस्क्यू टीम तसंच स्थानिक तरुणांच्या मदतीनं गायीचं वासरू जिवंत बाहेर काढण्यात आलं। याबाबत नागरिकांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे आभार मानले। लक्ष्मी मिल चाळ परिसरात राहणाऱ्या दीपक झांबरे आणि परिवाराच्या वतीनं भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य सादर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे। श्रीकृष्णाच्या अनेक लीला तसंच भक्तांना तारणारे विविध प्रसंग यातून पाहायला मिळतात। अश्विनी झांबरे यांच्या संकल्पनेतून आणि परिवाराच्या वतीनं हा देखावा
गौराईंसमोर मांडण्यात आला असून लक्षवेधी असा हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत. दरम्यान नेहमीच गौरींच्या आगमनावेळी झांबरे परिवाराकडून देखावे मांडले जातात. यंदा काहीसा वेगळा मात्र आकर्षक धार्मिक महती पटवून देणारा भगवान श्रीकृष्णांचा देखावा तयार करण्यात आल्याची माहिती अश्विनी झांबरे यांनी दिली. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.